बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं हा जो काही दिवस आपण पाहतोय हा संघर्षातनं उभा राहिलेला आहे। आणि हा संघर्ष हा केवळ या ठिकाणी पाणी पोचवण्याचा नव्हता, हा संघर्ष अन्यायाच्या विरोधात होता। काही लोकांनी प्रगत पश्चिम महाराष्ट्राच्या नावाखाली सगळी प्रगती आपल्याकडे ओढायची आणि इतरांना मात्र अप्रगत ठेवायचं, इतरांना उपाशी ठेवायचं, इतरांना त्या ठिकाणी पूर्णपणे कोरडं ठेवायचं, अशा प्रकारच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध हा संघर्ष होता। आणि म्हणून आज ज्यावेळी हे काम होताना बघितलं त्यावेळी रणजितदादांच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्यांनी केलेला जो संघर्ष होता तो संघर्ष आज पूर्णत्वाकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। पण रणजितदादा, अजून तुम्हाला खूप काम करायचं आहे, अजून तुमच्या हातून खूप मोठी मोठी कामं व्हायची आहेत। अरे बाज की असली उड़ान अभी बाकी है, तुम्हारे इरादों का इम्तिहान अभी बाकी है। अरे अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन तुमने, अभी पूरा आसमान बाकी है। आणि म्हणून चिंता करू नका, आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी आहोत। या ठिकाणी हा जो संघर्ष तुम्ही हातामध्ये घेतलाय हा पूर्ण केल्याशिवाय आपण थांबणार नाही। आज तुम्ही बघा, या ठिकाणी इतक्या वेगवेगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। प्रशासकीय इमारत असेल, वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या इमारती असतील, खरं म्हणजे या ठिकाणी सगळ्या प्रकारची व्यवस्था ही आता रणजितदादा, सचिनदादांनी अशा प्रकारे केली आहे की ज्या ज्या गोष्टी जिल्ह्याच्या ठिकाणी असतात त्या सगळ्या गोष्टी आता फलटणला ते घेऊन आलेले आहेत। आता जिल्हा मागू नका एवढीच तुम्हाला विनंती आहे, नाहीतर परत एक नवीन संघर्ष या ठिकाणी सुरू होईल। आणि आता आमची कुठल्याही नवीन संघर्ष सुरू करण्याची या ठिकाणी तयारी नाही, पण निश्चितपणे ही सगळ्या या ज्या प्रशासकीय इमारती आहेत, कोर्ट आहे, या ज्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी केलेल्या आहेत, यामुळे नागरिकांचं जे जीवन आहे हे जीवन मोठ्या प्रमाणात सुकर होणार आहे। आज खरं म्हणजे इथे येत असताना मला असं वाटलं की आता खूप गोष्टी झालेल्या आहेत, त्यामुळे आता त्या गोष्टींबद्दल आभार आपला मानला जाईल तो तुम्ही मानलाच, आणि मग आपण या ठिकाणी भाषण करू आणि मग इथनं जाऊ। पण आल्याबरोबर रणजितदादांनी हळूच माझ्या हातामध्ये 11 नवीन मागण्याचा कागद दिला। 11 नवीन मागण्या। माझ्या हे लक्षात आलं की मारुतीच्या शेपटी उत्तर रामायण घडलाय ना इथे, त्याच्यामुळे रामायणाचा संबंध आहेच, त्यामुळे या ठिकाणी मारुतीच्या शेपटीसारख्या रणजितदादाच्या मागण्या काही संपणार नाही आहेत आणि त्या संपूही नाही। जो खरा जननेता असतो तो कधीच या ठिकाणी कुठल्याही बाबतीत सॅटिस्फाय होऊ शकत नाही। जोपर्यंत शेवटच्या माणसाचा विकास होत नाही तोपर्यंत त्याला त्या ठिकाणी समाधान लाभत नाही। आणि म्हणून आज त्यांनी अनेक मागण्या माझ्याकडे केल्या, मग त्याच्यामध्ये पाडेगाव, मुरुम, साखरवाडी, जिंती, फलटण, कोळंकी ते शिंगणापूर हा रस्ता MSIDCच्या माध्यमातून केला पाहिजे। आणि अर्थातच आपल्याला माहिती आहे की या रस्त्याचा ऐतिहासिक महत्त्व काय आहे, त्यामुळे दादा काळजी करू नका, MSIDCच्या मार्फत हा रस्ता, कारण तुम्ही या ठिकाणी बांधकाम मंत्र्यांनाही बोलवलेलं आहे आणि इतके हुशार लोक आधीच जाहीर केलं की बांधकाम मंत्री आमचे जावई आहेत, त्यामुळे आता जावयाला सासूरवाडीमध्ये काही नाही म्हणता येईल का, त्यामुळे जावयांच्या वतीनं मीच या ठिकाणी आश्वासित करतो। बरं, फलटणचे लोक एवढे हुशार आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।